सरकारला वाटत असेल ती एक नकाशावरची रेष आहे शेतकऱ्याची, परंतु ती रेष नाही, आमच्या आयुष्याची गोष्ट आहे, आमच्या आयुष्याच्या सुखा दुःखाची ती रेष आहे. हे सरकारने या ठिकाणी लक्षात ठेवावं. उद्या गुगल मॅपवर तुम्हाला ती रेष दिसत असेल, परंतु आमच्या आयुष्याचं या ठिकाणी भलं करणारी ती रेष आहे, हे आम्हाला ठणकावून सांगायचं आहे. माझी दुसरी विनंती आहे, माझी पुढच्या पिढीला विनंती आहे, पोरांना आणि नातवांना जरा सांगा की आज्यानं जमीन घेतली म्हणून आज त्याला किंमत आहे. आज्यानं जमीन घेतली नसती तर आज लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख ह्या किमतीची भाषा तू बोलला नसतास. हे नातवाला देखील सांगणं गरजेचं आहे. कारण की आज मी अनेक ठिकाणी बघतोय, आज्याची इच्छा नाही, नातू म्हणतोय काय मिळतंय देऊन टाकूया, 4 पैसे मिळतात, 4 गाडी घेऊया आणि या ठिकाणी मौज करूया. परंतु त्याला सांगणं गरजेचं आहे की आज्यानं पंजानं माझ्या जमीन घेतली म्हणून आज जे घर आहे, आज जो गोटा आहे, जी म्हैस आहे, जे आर्थिक आज उत्पन्न आहे, ताट मानेनं जो कॉलर टाईट करून 2 मोटरसायकलवर फिरतोयस ते या शेतीमुळे फिरतोयस. हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं, हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आज शेती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत, हे सांगणं गरजेचं आहे. शेती नसेल तर मुळशी पॅटर्न ज्याचा उल्लेख अनेने केला की आज 3ऱ्या पिढीची तिथली काय अवस्था आहे हे बघण्यासारखी वेळ या ठिकाणी आलेला आहे. पैसा आज आहे उद्या नाही आहे. आलेल्या पैशाला या ठिकाणी अनेक द्वार असतात आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, ही चळवळ आमची चाललेली आहे, ही तुमच्यासाठी या ठिकाणी चाललेलं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.